पंजाबमधल्या नरवा शहर जिल्ह्यात एका 16 वर्षाच्या मुलीचा खून झाला. तिचा मृत्यूदेह एका सुटकेसमध्ये भरला गेला आणि जंगलात नेऊन जाळला गेला. हे सगळं करणारा माणूस दुसरा तिसरा कोणी नव्हता, तो होता तिच्या आईचा बॉयफ्रेंड, जो त्याच्याच घरात राहत होता. तर हे सगळं कसं झालं, का झालं आणि पोलिसांनी आरोपीला कसं शोधले, सविस्तर पाहू या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी पंकज आणि तुम्ही पाहताय कसं काय. पंजाबच्या शहीद भगतसिंग नगर जिल्ह्यातल्या ननवा शहर तालुक्यातली जाडली हे गाव. इथे उषा नावाची एक महिला राहत होती. तिची मुलगी राधिका, वय 16, ती 10वीला शिकत होती. उषाचा काही वर्षापूर्वी घटस्फोट झाला होता. त्यानंतर उषा आणि राधिका एकत्र भाड्याच्या घरात राहत होत्या. ननवा शहर महानगरपालिकेत नोकरी करायची. त्याच परिसरात गुरविंदर नावाचा 23 वर्षाचा तरुण राहायचा. तो पूर्वी परदेशात मजुरी करायचा. परत आल्यानंतर इथेच मजुरीचे काम करत होता. हळूहळू गुरविंदर आणि उषा यांच्यात जवळीक निर्माण झाली आणि तो त्यांच्या घरी येऊ जाऊ लागला. उषाच्या या नात्याला राधिकाचा विरोध होता. राधिका आणि गुरविंदर यांच्यात अनेकदा वाद होता. गुरविंदला राधिकाचे मुलासोबत फिरणे आवडत नव्हते. तो तिला सतत सल्ले द्यायचा. एकदा त्याने तिला थेट सुनावले की मुलांसोबत बाहेर जाऊ नकोस. राधिकाला हे सहन झालं नाही. जो माणूस आईचा बॉयफ्रेंड आहे तो आपल्याला काय करायचं काय नाही करायचं हे शिकवायला निघाला, हे तिला मान्य नव्हतं. त्यानंतर राधिकाने तिच्या बॉयफ्रेंड सोबत मिळून गुरविंदला थेट धमकी दिली. तू तिथे काही दिवसांनंतर दिसणारही नाहीस असं सांगितलं. त्याला इशारा देण्यात आला. ही धमकी गुरविंदच्या मनाला लागली. रागाने धुमसत राहिला आणि त्याने शांतपणे एक प्लॅन केला. 29 मे 2026 पहाटे 5 वाजता गुरविंदने उषाला राहुलला जाणाऱ्या बसमध्ये बसवले. उषा कामावर रवाना झाली. घरात आता फक्त राधिका एकटी होती. गुरविंदर घरी आला. राधिका आणि त्यांच्यात वाद झाला आणि त्या वादात त्याने राधिकाचा गळा आवळला. 16 वर्षाच्या त्या मुलीचा तिथे जीव गेला. हत्या केल्यानंतर गुरविंद पुढे एक मोठा प्रश्न होता. मृत्यूदेहाचे काय करायचे. त्याने घरातीलच एक सुटकेस उचलली. आधी त्यात असलेले कपडे बाहेर काढून विखरले आणि पहाटेच्या अंधारात त्याने राधिकाचा मृत्यूदेह त्या सुटकेसमध्ये कोंबला. आसपास कोणी आहे का याचा अंदाज घेतला. मग ती जड सुटकेस मोटरसायकलवर टाकली आणि खुरालगडच्या घनदाट जंगलच्या दिशेने निघाला. जंगलात पोहोचल्यावर त्याने सुटकेस सगट राधिकाचा मृत्यूदेह जाळला. पुरावे नष्ट झाले असे त्याला वाटलं. उषा कामावरून परत आली. राधिका घरात नाही. गुरविंदने सांगितलं बाहेर गेली, परत येईल. 1 दिवस गेला, 2 दिवस गेले, 3 दिवस उलटले. राधिका आली नाही. फोनही लागत नव्हता. उषाची काळजी वाढत गेली. मुलगी हरवली असं वाटून घेऊन ती गुरविंदकडे विचारत राहिली आणि शेवटी 3 जून रोजी उषाने पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. घर पाहिलं तेव्हा विखुरलेले कपडे आणि गायब झालेले सुटकेस यामुळे उषालाच संशय आला आणि तिने पोलिसांसमोर गुरविंदचे नाव घेतले. पोलिसांनी गुरविंदला चौकशीसाठी ताब्यात घेतलं. गुरविंदने पोलिसांसमोर एक सीसीटीव्ही फुटेज आणले. राधिका एका सरदारच्या मोटरसायकलवर मागे बसून जाताना दिसत आहे. पण पोलिसांनी ते फुटेज नीट तपासले तेव्हा लक्षात आलं त्या मोटरसायकलवर मागे बसलेली व्यक्ती त्या मुलीची आई होती, राधिका नव्हती. गुरविंदर खोटे बोलत होता. त्यानंतर पोलिसांनी 29 मे रोजी सकाळी 5 ते 10 या वेळेत त्याच्या हालचालीचा मागोवा घेतला आणि त्याच भागातले सीसीटीव्ही फुटेज तपासले. सकाळी 10 वाजता गुरविंद मोबाईल घ्यायला घरी आला होता तेव्हा ते सांगत होता, पण त्याच वेळेस कॅमेऱ्यात वेगळंच काहीतरी सांगत होतं. फुटेजमध्ये गुरविंदच्या मोटरसायकलच्या मागे एक मोठी सुटकेस दिसत होती आणि तो होशियारपूरच्या दिशेने निघाला होता. पोलिसांच्या चौकशीत गुरविंदची स्टोरी प्रत्येक वेळेस बदलत राहिली. शेवटी चौकशीच्या दबावाखाली त्याने सरळ कबुली दिली. गुरविंदने कबूल केल्यानंतर पोलिसांनी त्याला घेऊन जंगल पिंजून काढले. दुपारी 1 वाजल्यापासून रात्री 8 वाजेपर्यंत गुरविंदर पोलिसांना वेगवेगळ्या ठिकाणी नेत राहिला. जवळजवळ 20 किलोमीटरचे जंगल तुडवले गेले पण काहीच सापडले नाही. शेवटी पोलिसांनी जंगलातच कडक चौकशी केली तेव्हा त्यानं ती नेमकी जागा दाखवली जिथे त्याने राधिकाचा मृत्यूदेह जाळला होता. जळालेल्या मृत्यूदेहाचे काही अवशेष पोलिसांना सापडले. ते डीएनए चाचणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. उषाच्या डीएनए नमुन्यांशी जुळवण्यात आले आणि ते अवशेष राधिकाचेच असल्याचे स्पष्ट झाले. शहीद भगतसिंग नगर जिल्ह्याचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक
तुषार गुप्ता यांनी या प्रकरणाला दुजोरा दिला। गुरविंदला अटक करण्यात आली असून त्याच्यावर खून आणि पुरावे नष्ट करणे या गुन्ह्याअंतर्गत कारवाई सुरू आहे। या प्रकरणात एक गोष्ट स्पष्टपणे दिसते, राधिकाला खूप आधीपासून माहिती होतं की गुरविंदर कसा माणूस आहे, म्हणूनच ती त्याला घरात येऊ देत नव्हती, त्याच्याशी भांडण करत होती, त्याला धमकी देत होती। पण जो माणूस तिच्या घरात राहत होता त्याबद्दल तिला काहीतरी खटकत होतं, ते ती वेगवेगळ्या प्रकारे सांगण्याचा प्रयत्न करत होती। अनेकदा मुले जेव्हा एखाद्या व्यक्तीपासून सतत दूर पळतात, रागवतात, भांडतात, तेव्हा त्यामागे फक्त हट्ट नसतो, एक भीती असते, एक अस्वस्थता असते जी त्यांना शब्दात मांडता येत नाही। त्या क्षणी पालक म्हणून आपण त्यांच्या बाजूने उभे राहिलो नाही तर काय होऊ शकतं हे राधिकाची स्टोरी सांगते। तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाहत राहा फक्त कसं काय।